पुणे येथील सहकारनगर पोलीस ठाण्यात काल 17 जुलै रोजी रात्री एका सराईत गुन्हेगाराने पोलिसांच्या तोंडावर मिरचीचा स्प्रे मारून प्रचंड धुमाकूळ घातला। या घटनेत पोलीस ठाण्याची तोडफोड करण्यात आली असून काचाही फोडण्यात आल्या आहेत। बारक्या लोंढे असं या गुन्हेगाराचं नाव आहे। रात्रभर पोलीस ठाण्यात हा गोंधळ सुरू होता। बारक्या लोंढे याने पोलिसांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही समोर आलंय। मिरचीचा स्प्रे तोंडावर मारल्यामुळे 4 ते 5 पोलिसांना श्वसनाचा त्रास होऊ लागला। या घटनेमुळे पुणे पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। सर, रात्री सहकारनगर पोलीस स्टेशनला तोडफोड झाली। एका आरोपीने एवढे पोलीस असताना अशी तोडफोड कशी केली, काय प्रकार आहे? रक्तरंजित झाले पोलीस स्टेशन काय? सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये एक 354 चा गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये ऋषिकेश लोंढे उर्फ बारक्या आणि त्याचा भाऊ मोन्या लोंढे, जितेंद्र लोंढे हे पाहिजे आम्हाला होते। सागर पाटील डीबीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत 4 कर्मचारी हे पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते। त्यावेळी हा ऋषिकेश लोंढे त्या ठिकाणी उपस्थित होता, त्याचा भाऊ सुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा ते दोघे नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या जवळचा पेपर स्प्रे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे असे आलेले नाही, त्याच्या डोळ्यात गेलेला होता, तरी त्यांनी शिताफीने त्यांना अटक केलं। अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं होतं। पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते व्हायलंट त्यांचं वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या घालण्यात आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या बेड्यांनी या ठिकाणी काचेची तोडफोड त्यांनी केलेली आहे। यापैकी ऋषिकेश लोंढे याच्यावरती 2023ला मोक्काचा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे। त्यामध्ये तो बाहेर होता। त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सुद्धा झालेली होती। त्यांनी पोलिसावरती मारलेला पेपर स्प्रे आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेली तोडफोड याबाबत अजून गुन्हा दाखल नाही, परंतु आता BNS 121(2) आणि 132 याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे।